UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात। शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंवर रात्री सलाईनद्वारे उपचार। शंभूराज देसाईंची जरांगेंसोबत संवादाची माहिती सोमवारी देणार। जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव आणि बीड बंदची हाक। बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन। उद्या पुणे बंदचीही हाक। बीडमधील 500 पेक्षा जास्त मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस। बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या। तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। 120 ते 130 जागांवर मवियात सहमती। सूत्रांची माहिती, विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित। 22 सप्टेंबरला सिनेटच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक रद्द। मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिला। भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्यास आक्षेप। अभाविपचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार। पदवीधर मतदारसंघ नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द। राज्य सरकारचं स्पष्टीकरण। सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती स्थापन। मिंदेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली। मतदानाच्या एक दिवस आधी सिनेटची निवडणूक रद्द। आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात। वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री शिंदेंची भेट। धारावीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत वर्षा गायकवाडांकडून निवेदन। पुण्यातील 3 भाजप नेत्यांना जिल्हा नियोजन समितीतून निधी। हर्षवर्धन पाटील, आशा बुचके, बाळा भेगडेंना 1 कोटींचा निधी। काँग्रेसचे 2 आणि पवार गटाच्या एका आमदारला वगळलं। अजित पवार आज चिपळूण दौऱ्यावर। आमदार शेखर निकम यांचा प्रचार करणार। चिपळूणमध्ये जनसन्मान यात्रेचंही आयोजन। सरकारच्या विकास कामांची जाहिरातबाजी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळला। संस्थेच्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून होणार। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंकडून गुन्ह्याची कबुली। डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष। मध्य रेल्वेवर आज रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक। ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यात येणार। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा आज लिलाव। सायंकाळी 6 वाजता भाविकांना वस्तू खरेदी करता येणार। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात दानपेटीतील पैशावरून वाद झाल्याची माहिती। 2 गटात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर। पालघरमधील बोईसर, तारापूर MIDCत केमिकल आणि फार्मा कंपनीत स्फोट झाल्याची माहिती। 3 कामगार जखमी। तुंगा रुग्णालयात उपचार सुरू। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूरच्या करमाळा तालुक्यात जोरदार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। राज्यात आठवडाभर पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। अंदमान बेटाच्या उत्तर भागात हवेची चक्रीय स्थिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।